नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी गजानन काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. राज्यातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, पण त्यांचा लाभ बंद झालेला आहे. ते कारण कोणताही असू द्या. तुम्ही के-वाय-सी करताना चुकीचा पर्याय निवडलेला असू द्या किंवा काही अडचणीमुळे देखील आपल्याला हप्ता येत नसेल किंवा मिळत नसेल, तर अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. यामध्ये काही महत्त्वाच्या मी गोष्टी आपल्याला सांगणार आहे. त्याप्रमाणे आपण जर यावर प्रक्रिया केला तर नक्की आपल्याला लाडक्या बहिणीचा सर्व लाभ मिळून जाईल. यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि सर्व लाडक्या बहिणींना व्हिडिओ शेअर करा. महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणींना म्हणजेच पात्र लाडक्या बहिणींना हप्ते बंद झालेले आहेत, अशा लाडक्या बहिणींसाठी शासनाने आता ऑफलाईन पद्धतीने केवायसी सुरू केलेली आहे. त्याला केवायसी म्हणण्यापेक्षा फिजिकल व्हेरिफिकेशन किंवा पडताळणी चालू केलेली आहे. यामध्ये आपल्याला आपले सर्व कागदपत्रे व्यवस्थित, ज्याप्रमाणे आता मी आपल्याला एक फॉर्म दाखवणार आहे, त्यामध्ये संबंधित कागदपत्रांची यादी पण दाखवणार आहे. त्याप्रमाणे आपल्याला सर्व डॉक्युमेंट जोडून आपल्याला जमा करायचे आहेत. मी आपल्याला फॉर्म दाखवतो. या ठिकाणी आपण फॉर्म बघू शकता. या प्रकारे एक फॉर्म भरून द्यायचा आहे. विनंती अर्ज, तारीख वगैरे टाकायचं आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साहेब आणि जिल्हा टाकायचा आहे. विषयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत. त्यानंतर अर्जदाराचे नाव, आधार क्रमांक, अर्ज क्रमांक आणि पत्ता. त्यानंतर खाली यामध्ये मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असून माझा लाभ कुठल्या तारखेपासून, कुठल्या महिन्यापासून आपला लाभ बंद झालेला आहे तो महिना आणि वर्ष यामध्ये टाकून घ्यायचा आहे. डिसेंबर 2025 असू द्या, नोव्हेंबर असू द्या, जे असेल ते यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर मी सत्य प्रतिज्ञेवर कळवते की माझी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून माझ्या कुटुंबामध्ये कोणीही व्यक्ती सरकारी नोकरीवर नाही, माझ्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही, तसेच माझ्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 2.5 लाख रुपयेपेक्षा कमी असून मी या योजनेत पात्र आहे. तरी माझ्या आधार कार्डची पूर्ण चौकशी करून माझे लाभ पुन्हा चालू करण्यात यावे, याकरिता अर्ज सादर करीत आहोत. अशा प्रकारे अर्ज आहे. आणि या ठिकाणी तारीख, ठिकाण, तारीख, मोबाईल नंबर, अर्जाचे सही, नाव, आवश्यक कागदपत्रे, लाभार्थ्याची आधार कार्ड, त्यानंतर लाभार्थ्याचे पतीचे आधार कार्ड आणि त्यानंतर लाभार्थ्याचा TC LC जे काही असेल, त्यानंतर रेशन कार्ड. या सर्व डॉक्युमेंट्स झेरॉक्स काढायचे आहेत. त्याच्यावरती सेल्फ अटेस्टेड करायचं आहे आणि हा जो फॉर्म आहे अंगणवाडीकडे जमा करायचा आहे. त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, अंगणवाडीमध्ये जायचं आहे. त्यांच्याकडे आपला नाव असेल तरच आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर आपला जर नाव त्या यादीत असेल आणि हा फॉर्म तुम्ही भरून जर दिलात तर नक्की आपला लाभ चालू होऊ शकेल. पण हे सर्व करण्यापूर्वी पहिल्यांदा तुम्ही अंगणवाडीत जा. तुमचं नाव यादीमध्ये आहे की तपासा. असेल तरच फॉर्म भरून द्या आणि आपल्याला नक्की आपले तटलेले सर्व हप्ते मिळून जातील. आजचा व्हिडिओ सर्वांना आवडला असणार आहे. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व लाडक्या बहिणींना अवश्य शेअर करा. धन्यवाद.